नमो बुद्धाय, जय भीम. आपण पाहत आहात द कोकण न्यूज. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त खारघरमधील समस्त आंबेडकरी बौद्ध अनुयायी यांच्यातर्फे अभिवादन सभेचे आयोजन पंचशील बौद्ध विहार सेक्टर 15 खारघर नवी मुंबई या ठिकाणी करण्यात आले होते. प्रमुख वक्ते, केंद्रीय शिक्षक, सामाजिक आणि धार्मिक कार्यकर्ते नामदेव वाळके यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण दिन या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच माजी बीडीओ आणि सामाजिक कार्यकर्ते भारत भारक्षे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य आणि महापरिनिर्वाण या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. त्रिसरण पंचशील बौद्धाचार्य हिरामण थोरात यांनी दिले. पंचशील बौद्ध विहाराचे अध्यक्ष संतोष सोनकांबळे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. सूत्रसंचालन केंद्रीय शिक्षक प्राध्यापक गौतम सोनकांबळे आणि आभार प्रदर्शन डॉक्टर विजय मोरे यांनी केले. यावेळी बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. जय भीम. नमो बुद्धाय सर्वांना. आम्ही इथे सेक्टर 15ला बुद्ध विहारला बाबासाहेबांचा परिनिर्वाण दिवस निमित्त आम्ही जमा झालो आहे आणि जे काही कार्यक्रम इकडे झाला आहे छान आणि खूप चांगलं स्टार्टिंग आहे. आपण सगळ्यांनी असं भेटलं पाहिजे आणि आपले विचार व्यक्त केले पाहिजे आणि त्याच्यावर समोर आपल्याला कसं करायचं आहे त्याच्यावर एक ॲक्शन आयटम क्रिएट करून त्याच्यावर इम्प्लिमेंटेशन करायला पाहिजे. मला वाटतं हे कार्यक्रमाने जे काही विचार सगळ्यांनी इथे टाकले आणि सांगितले खूप छान पद्धतीने खूप छान सांगितलं आहे. बाबासाहेबांचा हा कारवा आपल्याला सगळ्यांना समोरून जायचा आहे आणि त्यांचा एक जो त्यांनी खूप काही थॉट प्रोसेस आपल्याला दिले त्याच्यामधला एक खूप महत्त्वाचा थॉट प्रोसेस होता फर्स्टली अँड लास्टली आहे. आपण हे कधीच विसरलं नाही पाहिजे. थँक्यू. महाकारुणिक विश्वशांती दूत भगवान बुद्ध, परमपूजनीय संविधानाचे शिल्पकार, राष्ट्रनिर्माते, आमचे पेरणीचे स्तोत्र, परमवंदनीय या शब्दामध्ये मी जिवंत राहीपर्यंत त्यांना वंदन करत राहील म्हणून या वंदनीय आपण हा शब्द वापरतो. आज आपण या ठिकाणी पंचशील बौद्ध विहार सेक्टर 15 या ठिकाणी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिनानिमित्त जमलेलो आहोत आणि या ठिकाणी आपण त्यांना मानवंदना देण्यासाठी इथे सर्वजण उपस्थित झाला आहात. त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. वंदनीय आहे. आणि या ठिकाणी ज्या लोकांनी आपल्याला धम्माविषयी बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणाविषयी ते 2 शब्द बोललेत आणि त्यांना आदरांजली व्यक्त केली त्या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो. आणि या ठिकाणी अशाच प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात यावे आणि या पंचशील बुद्ध विहाराला सहाय्यता करावी असा मी सर्वांची अपेक्षा बाळगून. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे की प्रत्येक रविवारी बुद्धविहाराकडे चला. असाच उपक्रम पंचशील बुद्धविहार सेक्टर 15 खारघर या ठिकाणी आयोजकांनी सुरू केलेला आहे. अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. या निमित्ताने बुद्ध धर्मामधले जे कन्सेप्ट असतात त्या सुद्धा क्लिअर होतात. बुद्धविहाराचं पावित्र्य राखलं जाते आणि असे वेगवेगळे विषय घेऊन आजचा जो विषय होता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे महापरिनिर्वाण. आता ते महापरिनिर्वाण आणि बाबासाहेबांचं जे कार्य आहे महत्त्वाचे ज्या कार्यामुळे संपूर्ण दलित समाजच नाही तर संपूर्ण देश भारावून गेलेला आहे, संपूर्ण देशाची प्रगती झालेली आहे. असे वेगवेगळे विषय घेऊन एक प्रबोधन, समाजाचं प्रबोधन या ठिकाणी केलं जाते. हा एक स्तुत्य कार्यक्रम आहे. असाच कार्यक्रम वेगवेगळ्या बुद्धविहारांमध्ये करावा असे मी सर्व जनतेला एक विनंती करतो. त्यांनी सुद्धा आपापल्या एरियामध्ये बुद्धविहारामध्ये असे कार्यक्रम घ्यावेत आणि यामध्ये सर्वांनी सहभागी होण्याचं एक आवाहन करावं. आणि विशेषतः लहान मुलं बाळं जर असतील तर अजून त्यामध्ये एक संस्कारक्षम वयाची मुलं जर असतील तर चांगला प्रभाव
त्यांच्या जीवनावर पडू शकतो. असं सर्वांनी करावं अशी मी सर्वांना विनंती करतो. जय हिंद.